अचानक कमरेच्या एका बाजूला असह्य वेदना होणे किंवा लघवी करताना जळजळ होणे अशी लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर मित्रांनो हे मुतखड्याचं लक्षण असू शकतं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मुतखड्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मुतखडा म्हणजे नेमकं काय, हा का होतो, याची लक्षणं कोणती आहेत, मुतखड्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत, तसेच होमिओपॅथीमध्ये मुतखड्यासाठी कोणते औषधं वापरल्या जातात, मुतखडा टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी काय खावं काय खाऊ नये, हे सर्व काही आपण कंप्लीट जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून याच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. जेव्हा मूत्रमार्गामध्ये एखादा घन तुकडा तयार होतो आणि त्यामुळं लघवीला अडथळा निर्माण होतो किंवा त्या ठिकाणी दुखायला लागतं, यालाच आपण मुतखडा असं म्हणतो. मुतखडा हे विविध प्रकारचे असू शकतात. यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट, युरिक ॲसिड किंवा इतर क्षार एकत्र येऊन विविध प्रकारचे खडे तयार होऊ शकतात. खडा लहान असेल तर शक्यतो त्रास होत नाही, मात्र हाच खडा जेव्हा मोठा होतो तेव्हा मूत्रनलिकेत अडकल्यानंतर तीव्र वेदना सुरू होतात. मुतखड्याचे किती प्रकार आहेत ते आपण प्रथम बघू. कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन, युरिक ॲसिड स्टोन, स्टू व्हाईट स्टोन आणि सिस्टीन स्टोन या प्रकारच्या 4 प्रकारचे स्टोन आपल्याला बघायला भेटतात. मुतखडा होण्याचं मुख्य कारण आहे कमी पाणी पिणे, जास्त मिठाचे पदार्थ खाणे, जास्त ऑक्झलेटयुक्त पदार्थ खाणं. काही लोकांना अनुवंशिक हे सुद्धा कारण असू शकतं. लठ्ठपणा हे एक कारण आहे. जास्त प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारामध्ये वापर, वारंवार मूत्रमार्गामध्ये होणारे संसर्ग आणि काही विशिष्ट प्रकारच्या औषधांचा वापर दीर्घकाल केल्यानं मुतखड्याच्या समस्या उद्भवू शकतात. जे लोक उष्ण ठिकाणी राहतात, म्हणजे उष्ण वातावरणात राहतात, अशा लोकांमध्ये मुतखड्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. मुतखडा झाल्यानंतर कमरेच्या एका बाजूला असह्य वेदना सुरू होतात. वेदना पोटाकडे किंवा जांघेकडे जातात. लघवी करताना जळजळ होते. वारंवार लघवी करताना रक्त पडतं, मळमळ किंवा उलट्या सुरू होतात. बऱ्याच वेळेला ताप देखील येतो. अशा प्रकारचे लक्षणं दिसत असतील तर निश्चित मुतखडा आहे असं जाणून घ्यावं. कधीकधी लघवीला पूर्ण बंद होतं, कधीकधी थेंब थेंब लघवी होते. हे अशा प्रकारचे लक्षणंसुद्धा मुतखड्यामध्ये दिसून येतात. आता आपण मुतखड्याचं निदान कसं करायला पाहिजे ते आपण बघू. मुतखड्याचं निदान करण्यासाठी सोनोग्राफी हा एक उत्तम पर्याय आहे. कधीकधी सिटी स्कॅन करावा लागतो, तर कधीकधी एक्सरे किंवा बऱ्याच वेळेला काही लघवीच्या तपासण्यातून आपण मुतखड्याचं निदान करू शकतो. किडनी फंक्शन टेस्ट ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. या प्रकारच्या चाचण्या घेऊन आपण मुतखडा आहे की नाही ते आपण जाणून घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं, मुतखड्याकडं प्रारंभी स्टेटला दुर्लक्ष केलं जातं आणि अशा वेळेला मूत्रमार्ग बंद होतो. मूत्रमार्गाला सूज येते. मूत्रपिंडाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे संसर्ग व्हायला सुरुवात होते. किडनीचं कार्य कमी होतं आणि त्या ठिकाणी तीव्र वेदना सुरू होतात. अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या समस्या ज्यावेळेला दुर्लक्ष केल्यानं होऊ शकतात. मित्रांनो, होमिओपॅथीमध्ये या मुतखड्यासाठी विविध चांगले असे औषधं आहेत आणि या औषधांच्या वापरानं हा मुतखडा सहजरित्या पडू शकतो. तुम्ही मुतखड्याच्या समस्येपासून कायमस्वरूपी दूर होऊ शकतात, कारण होमिओपॅथी औषधांनी मुतखडा एकदा बरा झाला की पुन्हा पुन्हा होत नाही. आपण पाहतो की बऱ्याच वेळेला मुतखड्याचं ऑपरेशन करून सुद्धा मुतखडा हा पुन्हा पुन्हा होतो, मात्र होमिओपॅथीमध्ये असं दिसून येत नाही. चला तर मित्रांनो, आपण कोणते औषधं आहेत होमिओपॅथीमध्ये ते आपण जाणून घेऊ. मुतखड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख औषधापैकी बर्बॅरिस व्हल्गॅरिस क्यू हे मुलार्क फॉर्ममध्ये घ्यायचं असतं. 14-14 थेंब सकाळ दुपार संध्याकाळ अर्धा ग्लास पाण्यामध्ये काही दिवस घेतल्यानं मुतखड्याची जी साईज आहे ती हळूहळू कमी होते आणि मुतखड्याच्या समस्येपासून तुम्ही बरे होऊ शकता. यासोबत दुसरं औषध वापरलं जातं लायकोपोडियम या नावाचं. मित्रांनो, हे लायकोपोडियम औषध 200 किंवा 1 mg पोटेन्शीमध्ये वापरलं जातं, मात्र तज्ज्ञांच्या सहाय्याने घ्यावं, मनानं घ्यायला नको. मुतखड्यासाठी अनेक औषधं आहेत होमिओपॅथीमध्ये वापरलं जातं. यामध्ये सारसापारिला नावाचं, कॅन्थेरिस, ऑसिमम यासारखी औषधं आहेत, मात्र तज्ज्ञांच्या सहाय्यानं वापरल्यानं तुम्हाला मुतखड्यापासून त्वरित आराम पडू शकतो. मित्रांनो, औषधाची निवड रुग्णाच्या लक्षणानुसार आणि वैयक्तिक प्रकृतीनुसार केली जाते, म्हणून औषधं शक्यतो स्वतः घेऊ नयेत. हा व्हिडिओ जो आहे केवळ शैक्षणिक माहितीसाठी आहे. कोणतेही औषध तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.
जर तुम्हाला औषधांबद्दल काही जाणून घ्यायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन कॉन्टॅक्ट करून किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता. मुतखडा टाळण्यासाठी नेहमी लघवीला रोखून ठेवू नका. संतुलित आहार घ्या, वजन नियंत्रणात ठेवा, नियमित व्यायाम करा, जास्त मिठाचे पदार्थ खाणं टाळा, वेळोवेळी तज्ज्ञांच्या सहाय्यानं लघवीची तपासणी करा, पोटाची तपासणी करा, पोट दुखत असल्यास त्वरित सोनोग्राफी करा. यामुळं तुम्हाला मुतखड्यापासून नेहमीसाठी दूर होता येईल. जेव्हा वेदना ह्या असह्य होतात, ताप येतो किंवा लघवी बंद होते, उलटी व्हायला लागते, मळमळ व्हायला लागते किंवा लघवीमधून रक्त यायला सुरुवात होते, अशा वेळेला रुग्णांनी त्वरित संपर्क डॉक्टरांचा करावा. आता आपण बघू मुतखड्याच्या रुग्णांनी कोणता आहार घ्यायला पाहिजे. दिवसभरामध्ये सर्वप्रथम भरपूर पाणी प्यायला सुरुवात करा. लिंबू पाणी, नारळ पाणी, ताजी फळं, भाज्या, फायबरयुक्त आहार, संतुलित आहार, शक्यतो जास्त मीठ, कोल्ड्रिंकचा वापर, जास्त साखर, फास्ट फूड कमी करा. पालकाची भाजी खाणं शक्यतो टाळा. चॉकलेट खाणं देखील टाळा. मित्रांनो, मुतखड्याबाबतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.